छत्रपती एज्युकेटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर एमबीबीएस स्टुडंट फ्रॉम जेएमसी. या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे आपल्या एम-एस-सी-टी वर 3 सर्वात महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत. त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची सर्वात पहिली अपडेट आहे की रिगार्डिंग ईडब्ल्यूएस रिझर्वेशन, जे ते मला म्हणत होते की प्रायव्हेट कॉलेजमध्ये 10% सीट रिझर्वेशन देणार आहे. तर त्यांनी काय केलं, ईडब्ल्यूएस रिझर्वेशन जे आहे प्रत्येक 10% सीट इज अवेलेबल. Seat will be reserved for EWS candidate for MBBS, BDS, BMS, BHMS, and BUMS courses. This reservation will be applicable only if the central government respective counseling increase the existing seat. म्हणजे ते काय म्हणत आहेत, जर सीट वाढवल्या तरच हे जे रिझर्वेशन आहे ते ऍप्लिकेबल होणार आहे, एरवी नाही होणार आहे. जर सीट नाही वाढवल्या तर नाही होणार आहे. आणि ते बाकीच्या कोर्सला फॉर courses other than the MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS courses 10% EWS seat will be the reservation will applicable on available seat. आता हे म्हणजे काय झाले माहितीये का, त्यांनी दिले तर खरी, मात्र ते आता या वर्षी लागू करणार नाहीये. तर ते लागू करणार आहे तर जर सीट वाढवल्या सेंट्रल गव्हर्नमेंट कडूनच तरच EWS रिझर्वेशन लागू होणार आहे प्रायव्हेट कॉलेजमध्ये, नाही तर नाही होणार आहे यांच्या माहितीनुसार. तर आपल्याला क्लिअरिफिकेशन तर 2 तारखेला येऊनच जाईल, पण सहसा या नोटिफिकेशन नुसार या वर्षी MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS या कोर्ससाठी हे ऍप्लिकेबल होणं मुश्किल आहे. आणि जे आहे MBBS बाकीच्या कोर्ससाठी जे आहे, म्हणजे आपलं फिजिओथेरपी झालं, हे झालं, त्याच्यासाठी लागू होऊन जाईल या वर्षीपासूनच ज्या सीट आहेत ते. आता दुसरी एक महत्वाची नोटिफिकेशन म्हणजे बघा, तुम्ही बघू शकता ही आपलं एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर MBBS BMS, BHMS ऍडमिशन, BHMS, BUMS ऍडमिशन. म्हणजे यांनी काय केलं माहितीये का, आता पहिले आपल्याला कसं PCB मध्ये 50% लागायचे, आता या वर्षीपासून ते नाही लागणार. PCB मध्ये आपल्याला पहिले कसं 50% कंपल्सरी होते, म्हणजे तुम्हाला PCB मध्ये 12वीच्या तिन्ही विषय मिळून 150 तरी कमीत कमी मार्क लागायचे, की जनरल कॅटेगरीसाठी आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी 135 120 पर्यंत क्रायटेरिया होता. पण या वर्षीपासून तसं नाही, फक्त तुम्ही पास असणं गरजेचं आहे 12वी मध्ये, त्यापासूनच तुमचं ऍडमिशन होऊ शकतं. हे आहे, त्यांनी क्रायटेरिया काढून टाकलेला आहे तो मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर MBBS. कोणतं एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर BMS, BUMS, BHMS कोर्स. फक्त BMS, BUMS आणि BHMS या 3 कोर्स साठी काढून टाकलेला. MBBS साठी तो क्रायटेरिया अजून पण लागू आहे. फक्त BMS, BUMS आणि BHMS साठी हा क्रायटेरिया या वर्षीसाठी काढून टाकलेला आहे. त्याच्यानंतर तिसरी सर्वात महत्वाची रिगार्डिंग कॅटेगरी चेंज. जर तुमची चुकून कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन मध्ये येत असाल तुम्ही, तर तुम्ही चुकून दुसरी कॅटेगरी एंटर केली असेल तर तुम्हाला चेंज करायला जमणार आहे. बघा, दिस इन्फॉर्म टू ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस अंडरग्रॅज्युएट हेल्थ सायन्स कोर्सेस इज अंडर प्रोसेस ॲज पर द शेड्यूल पब्लिश नोटीस नंबर 1. म्हणजे 23 तारखेला आपली काउन्सिलिंग सुरू झाली. कॅन्डिडेट बिलॉंग टू कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन ऑफ कॅटेगरी हू हॅव द erroneously selected incorrect category, for example OBC instead of VJ, NT, NTB, SBC. तुम्हाला माहितच आहे सेंट्रल मध्ये ओबीसी येणारे कॅन्डिडेट काही काही महाराष्ट्रामध्ये आपले NTB, NTC या कॅटेगरी मध्ये येतात. पण त्यांनी जर चुकून ओबीसी सिलेक्ट केला असेल तर त्यांना जे आहे तिकीट देअर ऍप्लिकेशन फॉर्म देअर बाय इन्फॉर्म टू राईज अ तिकीट. तुम्हाला जे आहे का ग्रीव्हन्स प्रकारे एक तिकीट द्यायचे फ्रॉम द हेल्प मॉड्यूल फॉर कॅटेगरी करेक्शन अँड सबमिट रिव्हिलंट सपोर्ट डॉक्युमेंट. मग तुम्हाला कॅटेगरी करेक्शन डॉक्युमेंट द्यायचे आणि त्याच्यानंतर काय त्याच्यावर ऍक्शन घेतल्या जाईल, तुमची कॅटेगरी चेंज केली जाईल. फक्त तुम्हाला ते ओरिजिनल जे काय आहे तुमचं ते दाखवावं लागेल. फक्त जर तुमचं चुकून जर कॅटेगरी चुकीची पडली असेल तरच हे तुम्हाला ऍप्लिकेबल होते. ऍज हर प्रोव्हिजन इन्फॉर्मेशन ब्राउचर रिक्वेस्ट फॉर चेंज ऑफ ओपन कॅटेगरी टू एनी रिझर्वेशन कॅटेगरी इन्क्लुडिंग स्पेशल रिझर्वेशन विल बी द नॉट बी कन्सिडर. ओके, एवढा असू द्या. ओपन कॅटेगरी वाल्यांना चेंज करायला जमणार नाहीये. फक्त जी कॅटेगरी कॉन्स्टिट्यूशनल कॅटेगरी होती त्यांनी ओबीसी जर टाकलं असेल तेवढंच त्यांना चेंज करायला जमणार आहे. ओपन कॅटेगरी वाल्यांचं ऍक्सेप्ट केलं जाणार नाही. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि काय डाऊट असला तर तुम्ही कमेंट करू शकता.